नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. मित्रांनो, कलिंगड लागवडीच्या पहिल्याच दिवशी जर हे 3 टप्पे पूर्ण केले तर पुढे रोग कमी, खर्च कमी आणि वाढ जास्त दिसते. त्यामुळे लागवडीच्या दिवशी आपण नेमकं काय केलं ते आज आपण आपल्या शेतातून पाहणार आहोत. थंडीमुळे आलेली रोपे थोडी लहानच होती, त्यामुळे आपण 2 दिवस हार्डनिंगसाठी शेतात सावली खाली ठेवली. त्यावेळेस रोपाची ओल व्यवस्थित मेंटेन ठेवली. त्यानंतर लागवडी अगोदर आपले बोध व्यवस्थित भिजलेत का नाही तेही पाहिलं, कारण जास्त कोरडी माती असेल तर रोप तानात जातात आणि जास्त ओल असेल तर मुळकूज होऊन रोपे जातात. लागवडी अगोदर 1-2 दिवस रोपे आणल्यामुळे व ती ठेवल्यामुळे लागवडीनंतर लगेच रोपाला आपल्याकडील तापमानाचा शॉक बसणार नाही. आता येतो आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, ज्यामध्ये आपण रोपांच्या मुळा भिजवण्यासाठी द्रावण तयार केलं, ज्यामध्ये जर्मिनेटर 5 ml व रोको 1 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे घेतलं. ट्रेमधील रोपे आपण जागेवरच मुळा भिजतील अशा पद्धतीनं बुडवून घेतली. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पहिलं ड्रेंचिंग वेगळं द्यावं लागणार नाही, ज्यामुळे मुळांना सुरुवातीपासूनच संरक्षण मिळतं आणि रोपे लागवडीनंतर लगेच सेटल होतात. त्यानंतर थोडा वेळ ट्रे जागेवरच नितळू दिलेत, जेणेकरून रोपे लावताना काढायलाही सोपे जातील व कोकोपीटसह लावता येतील. नाहीतर लगेच लावली तर कोकोपीट सुट्ट होऊ शकतं. यानंतर आपण जागेवरच पहिल्या फवारणीचं नियोजन केलं. त्याला फक्त 10 लिटर पाणी लागलं, ज्यामध्ये आपण टॅग मिनिस्टर फक्त अर्धा ml आणि कॉम्बियप अर्धा ग्राम याप्रमाणे फवारणी घेतली. लागवडी अगोदरची फवारणी घेतल्यामुळं रोपाची सुरुवात रोगविरहित व मजबूत होईल. मित्रांनो, शेती म्हणजे फक्त तंत्रज्ञान नाही, श्रद्धा, मेहनत आणि संयम आहे. म्हणून आपण कष्टकरी शेतकरी मित्र व लहान बंधू यांच्या हस्ते लागवडीपूर्वी पूजा करून आपल्या प्लॉटची सुरुवात केली. आणि आपण पाहू शकतो, रोपे लागवड झाल्यानंतर कोणत्याही ताणाव्यतिरिक्त ती प्लॉटमध्ये उभी आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण 3 टप्पे पाहिले: लागवडी पूर्वीची तयारी, मुळांचं संरक्षण, जागेवरच फवारणी, त्यामुळे झालेली खर्चात बचत आणि प्रत्यक्ष लागवड. अशाच प्रॅक्टिकल शेती व्हिडिओसाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन शेतीविषयक माहितीसह पुढील व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.